रावेर लोकसभेच्या विद्यमान खासदार भाजपच्या आपल्यासोबत आहेत. विषय चर्चेला जात आहे. काही बोलणं झालेलं आहे का तुमच्या पक्षासंदर्भात? विद्यमान खासदार तुम्ही आहात आणि एकंदरीत 3 लाखाच्या वरती मतदानाचा आकडा आपण पार केलेला होता. पुन्हा संधी काय दावा असणार आहे? बघा, दावा तर नक्कीच माझा राहीलच, कारण की 2 वेळा मला पक्षाने इथे संधी दिलेली आहे आणि लोकांनी सुद्धा मला चांगल्या मतांनी इथून निवडून दिलेलं आहे. पण शेवटी आता उमेदवारीचा जो विषय आहे ते पक्ष संघटना आणि वरिष्ठ नेते ठरवतील आणि जो काही आदेश आम्हाला दिला जाईल त्या अनुषंगाने आम्ही सगळे पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ते असो, आम्ही सगळे लोक काम करू. कारण की आमच्या सगळ्यांसाठी आणि जनतेतली मनातली पण हीच भावना आहे की परत तिसऱ्यांदा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब झाले पाहिजे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आपल्या राज्यातनं पण गेल्या पाहिजे आणि रावेर मतदारसंघातली पण जागा ही तेवढ्याच मतांनी जास्त मतांनी निवडून गेली पाहिजे, याच्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न राहतील. जुने भाजपचे पदाधिकारी आहेत, अशोक कांडेलकर असो, हरिभाऊ जावडे यांचे मुलगा आहेत अमोल जावडे, त्यानंतर गिरीश महाजनांचं देखील नाव भाजपकडून पुढे येत आहे रावेर लोकसभेसाठी. तुम्ही कसं बघता? तुम्हाला जर संधी पक्षाने नाकारली, तुम्ही काम करणार आहात का किंवा इतर संदर्भात काय भूमिका असणार आहे? मी आधी पण सांगितलं की संघटना जे काही आदेश देतील त्या अनुषंगाने आम्ही सगळे लोक काम करू. जर आदरणीय गिरीश भाऊ असतील, अशोक भाऊ असतील, अमोल हरिभाऊ जावळे असेल, अन्य कोणी असेल, ज्यांना कोणाला तिकीट दिलं जाईल, अजून एखाद्या वेळेस अजून 4थं-5वं नाव वेगळं सुद्धा येऊ शकतो किंवा माझं नाव सुद्धा येऊ शकतो, तर आम्ही सगळे मिळून काम करणारच आहे. कारण की विषय हा संघटनेचा आहे. विषय हा आदरणीय मोदी साहेबांना परत एक वेळा प्रधानमंत्री होताना आम्हाला सगळ्यांना बघायचं आहे. हे काही एका व्यक्तीसाठी काम होणार नाहीये, तर पक्षासाठी काम होणार आहे. म्हणून त्यासाठी मला नाही असं वाटत की आमच्या एकमेकांमध्ये ह्या विषयाला घेऊन कुठे वाद आहे. ज्यालाही कोणाला तिकीट दिलं जाईल त्यासाठी आम्ही सगळे लोक अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून काम करू. काही वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे पक्षाचं? या विषयावर मी फक्त माझ्या मतदारसंघात जे काही जबाबदारी पक्षाच्या माध्यमातून येते त्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते आम्ही काम करत असतो. भारतीय जनता पार्टीमध्ये लॉबिंग हा प्रकार नसतो. कारण की संघटना सुद्धा लक्ष ठेवून असते की कोणता कार्यकर्ता, कोणता पदाधिकारी कशा पद्धतीने काम करतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो काम करेल नक्कीच पक्ष त्याचा विचार करून त्याला संधी दिलंच. असं देखील बोललं जात आहे की एकनाथ खडसे सासरी विरुद्ध सून जिल्ह्यामध्ये रावेरमध्ये लढत होणार आहे. तुम्ही कसं बघताय या संदर्भात? अजून अशी कुठेही अधिकृतपणे चर्चा नाहीये किंवा असं पक्षाच्या माध्यमातून सुद्धा आलेलं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी मी पण आपल्या माध्यमातूनच ऐकत असते आणि मला असं वाटतं की आत्ता ह्या चर्चेवर बोलून काही उपयोग नाहीये. कारण की शेवटी येणाऱ्या ह्या 8-15 दिवसामध्ये आचारसंहिता डिक्लेअर होतील. त्याच्यानंतर पक्षाकडनं वेगळ्या पक्षाकडनं उमेदवार सुद्धा डिक्लेअर केले जातील. त्यानंतर हे सगळं ठरेल की कोण कोणाच्या विरुद्ध कोण उभं राहणार आहे आणि मला असं वाटतं त्यावेळेस बोललेलं योग्य राहील. लोकांची देखील इच्छा आहे की भाजपमध्ये एकनाथ खडसेंनी यावं. तुम्ही देखील इच्छा व्यक्त केलेली आहे. बघा, आपण आत्ताच्या काळामध्ये बघितलं असेल की अन्य राज्यांमध्ये सुद्धा आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा बरेचसे इतर पक्षाचे नेते, आता जसं आपण बघितलं असेल की मागच्या आठवड्यामध्ये अशोक चव्हाण साहेब आले, त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्यात सुद्धा वेगळ्या पक्षातल्या लोकांचे पक्षप्रवेश झाले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षप्रवेश होत आहे. तर मी एवढंच सांगेल की नाथाभाऊ आले तर नक्कीच आम्हाला सगळ्यांना आनंदच आहे. कारण की नाथाभाऊ आधी भारतीय जनता पार्टीचे नेते होतेच आणि त्यांनी सुद्धा इथे प्रवेश घेतला. तो शेवटी संघटनेचा आणि त्यांचा व्यक्तिगत विषय. त्या विषयावर मी काही खूप बोलू नाही शकत. पण एवढंच आहे की नक्कीच कोणीही भारतीय जनता पार्टीमध्ये आलं तर नक्कीच त्याचं स्वागत केलंच जाईल. असं देखील म्हटलं आहे तुम्ही वरिष्ठ या संदर्भात निर्णय घेतील. काही नाथाभाऊंचं दिल्लीमध्ये जाऊन काही भेट झालेला आहे. गिरीश महाजन देखील बोललेले आहेत की वरिष्ठांकडे जाऊन फिल्डिंग सुरू आहेत. मला असं वाटतं की ह्या संदर्भात तुम्ही नाथाभाऊंलाच विचारा, ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतील की कोणाची भेट झाली आहे की नाही झाली आहे. कारण की शेवटी मी आज भारतीय जनता पार्टी सोबत काम करते आणि मला भारतीय जनता पार्टी जो काही पक्ष संघटना जो काही आदेश देईल त्या अनुषंगाने मी काम करते. इतर दुसऱ्या उमेदवारासाठी कशी भूमिका असणार? मी आधी पण आपल्याला वारंवार तेच सांगते की आमचा उद्देश इथे रक्षा खडसेला तिकीट देणं किंवा नाही देणं हा महत्वाचा नाहीये. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची किंवा इथल्या माझ्या रावेर मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे की परत तिसऱ्यांदा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब झाले पाहिजे.
म्हणून इथे व्यक्तीला बघून नाही तर पक्षाला बघून मतदान होणार आहे. म्हणून त्यासाठी मी असेल किंवा कोणीही असेल आणि 10 वर्ष मला पक्षाने संधी दिलेलीच आहे. त्याच्यामुळे मी काय असं हट्ट धरून नाही बसलेली किंवा तिसऱ्यांदा पण मला नक्कीच प्रयत्न माझा आहे आणि इतर लोकांचे पण आहे. पण शेवटी संघटना किंवा पक्ष जो काही निर्णय देईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य करून आम्ही सगळे लोक काम करू. सूत्रांची माहिती अशी देखील मिळते की तुमचं तिकीट फायनल झालेलं आहे रावेर. चांगली गोष्ट आहे. आता तुम्हीच वेगळे प्रश्न विचारता, कधी म्हणतात दिलं देणार नाही, कधी म्हणतात देणार आहे. शेवटी याचा निर्णय जेव्हा अधिकृतपणे जी काही उमेदवाराची घोषणा होईल त्यानंतरच आपल्या सगळ्यांना कळेल. या होत्या रावेर लोकसभेच्या विद्यमान खासदार रक्षाकर सिंग. रवी गोरे, युनियन मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.